याचा विचार करत नाहीत आणि मग ते एकधर्मीय राज्यकर्ते होतात निवडणुका आल्यावर आणि मग त्यानुसार मतांची गणितं मांडत मग ते या देशामध्ये तणाव कसा निर्माण होईल आणि तणावातून मला फक्त हिंदूंचीच मतं कशी मिळतील याचा विचार करतात. पण कालपर्यंत ते सौगाते मोदी वाटत होते मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन, मशिदीत जाऊन, आणि आज ते संघ मुख्यालयात गेलेले आहेत. स्वागत करतो. देवेंद्र फडणवीस पण गेले नाही, देवेंद्र फडणवीस जाणारच ना, सगळ्यांनी जायला पाहिजे, त्या चुकीचं काहीच नाही. विचारधारा त्या संदर्भात जरी आपले मतभेद असले तरी आपल्या देशामधल्या या महत्त्वाच्या संस्था आणि संघटना आहेत, आपण त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे. एकेकाळी आमच्यासारखे लोकसुद्धा संघाच्या अत्यंत जवळ होते, पण गेल्या 5-10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे संघाचा विचार हा वेगळ्या पद्धतीनं मांडण्यास सुरुवात केली त्यामुळे या देशामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण झालं. हा आमचा वाद आहे. राऊतसाहेब, देशातले असे दुसरे पंतप्रधान आहेत जे संघ मुख्यालयाला भेट देतात. यापूर्वी वाजपेयी यांनी भेट दिली होती आणि त्यानंतर नरेंद्र मोदी आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती, पण नरेंद्र मोदी हे 11 वर्षांनंतर संघ मुख्यालयात जातात प्रधानमंत्री झाल्यावर. त्यांना आत्ता अचानक जाण्याची गरज का भासली संघ मुख्यालयात? हा एक संशोधनाचा विषय आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य पद्धतीवर संघाचा पगडा वाढतो आहे हे सत्य आहे. अटल बिहारी वाजपेयी अडवाणी हे संघाचे स्वयंसेवकच होते आणि त्याच्याविषयी आक्षेप असण्याचं कारण नाही. संघाचे स्वयंसेवक असल्याचं त्यांनी मान्य केल्यामुळेच जनता पक्षाची राजवट कोसळली दुहेरी सदस्यत्वाच्या प्रश्नावर. पण गेल्या 10-11 वर्षापासून प्रधानमंत्री मोदी किंवा अमित शहा गृहमंत्री किंवा अन्य सगळे प्रमुख लोक हे सत्तेत आहेत, पण प्रधानमंत्री साधारण 10 ते 11 वर्षानंतर त्यांना संघ मुख्यालयात जावं असं वाटतं आहे. याबाबत त्यांनी आपलं मन मोकळं केलं पाहिजे. त्यांना आज का जावं असं वाटलं? यामागचं असं विश्लेषण केलं जातं आहे की संघ आणि भाजप यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात जो दुरावा निर्माण झाला होता, विशेषतः JP नड्डा जे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून संघाबाबतीत झालेली विधानं असतील आणि मग त्यानंतर संघाशी पुन्हा एकदा जुळवून घेण्याचा प्रयत्न होतोय. त्यानंतर ज्या 3 विधानसभा मोदींचा स्वभाव पाहता ते फक्त एखाद्याशी सत्तेसाठी जुळवून घेऊ शकतात. बाकी वैचारिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या जुळवून घेतील असं मला वाटत नाही. त्यांचा स्वभाव ज्याला इंग्रजीत तुम्ही ॲटिट्यूड म्हणता, जहां नागपुर में स्थित फक्त डॉक्टर हेडगेवार स्मारक समिति सत्ता टिकवण्यासाठी जुळून घेऊ शकता. JP नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कालखंड संपलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष यावेळेला हवा आहे.